शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। अगदी 20 मिनिटात झटपट होणाऱ्या चिकन मसाल्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चिकन मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलं होतं सुक्कं। तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। इथं सगळे मसाले म्हणजे मी खोबरं कांदा हे कच्चं घेतलं होतं, भाजलं नव्हतं। खोबरं घ्यायचंय, कांदा घेतलाय, एक टोमॅटो ॲड केलाय, भरपूर कोथिंबीर ॲड केली। आलं लसूण नाही ॲड केलं कारण की मी ऑलरेडी चिकन शिजवून ठेवलं होतं, त्यात मी भरपूर असं आलं लसूणची पेस्ट वापरली होती, त्यामुळे मी नाही वापरलं ह्यामध्ये आलं लसूण। पण जर तुम्ही चिकन शिजवताना नाही टाकलं तर तुम्ही मसाल्यात नक्कीच ॲड करा। आता एका कढईमध्ये तेल घेतलंय, त्यामध्ये 2 ते 3 तमालपत्र ॲड करते। आता वाटलेला मसाला टाकूया। मसाला कच्चा असल्यामुळे व्यवस्थित वाटला नव्हता म्हणून मी थोडं पाणी जास्त ॲड केलं। तर मसाला तुमचा तेलात टाकले की उडेल, पण व्यवस्थित परतून झाकण ठेवा। झाकण ठेवलं 5 मिनिटांसाठी आणि झाकण काढल्यावर व्यवस्थित मसाला आपला परतून झाला होता। तेल सुद्धा सुटलं होतं मसाल्याला। चांगला मसाला भाजायचा आहे कारण कांदा खोबरं सगळं आपण कच्चंच वापरलं होतं, त्यामुळे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झालाय, आता त्यामध्ये मसाले ॲड करते। घरचा काळा मसाला ॲड केलाय 2 चमचा, धने पावडर ॲड केली 1 चमचा, आणि मी इथं घरकुल मसाला वापरलाय। जर तुमच्याकडे नसेल तो ऑप्शनल आहे, पण घरकुल मसाल्याची टेस्ट पण खूप छान येते। व्यवस्थित पूर्ण मसाले आपल्याला परतून घ्यायच्यात। 5 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये मला रंग थोडासा कमी वाटत होता म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली 1 चमचा। पुन्हा मसाला परतून घेतला। आणि जेव्हा आपण मसाला चिकन सुक्कं चिकन बनवणार ना, तेव्हा म्हणजे जो आपण वाटण बनवतो तो थोडंसं जाडसर राहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आता इथे मी चिकन शिजवलं होतं ते ॲड करते। मी तर अर्धा किलो चिकनसाठी तेवढा मसाला घेतला होता। आणि आता हे मसाल्यात चिकन आपण मिक्स करून घेऊया। तुम्हाला कितपत मसाला सुक्कं या मग लपतबं पाहिजे तेवढं तुम्ही चिकनचं सूप ॲड करू शकता। मला एकदम सुक्कं म्हणजे मसालावालं चिकन पाहिजे होतं म्हणून मी थोडंसं सूप ॲड केलं होतं चिकन बरं। वरून मस्त हिरवी कोथिंबीर ॲड केली आणि झाकण ठेवलं। तयार आहे आपला चिकन मसाला आणि आता आपण सर्व करूया प्लेटमध्ये। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।